श्री गणेशाय नमः. जय जयाजी अनंत वेशा, जय जयाजी अविनाशा, जय जयाजी परेशा, ब्रह्मांडाधीशा नमो तुशी. देवा तू आपणास, पतित पावन नाम खास, सर्वदा आहे धरिलेस, याचा विचार करी गा. पाप्यावरी प्रेम अमित, तुझे देवा असते सत्य, पापी जनांनी तुझ प्रत, महत्व आणिले कृपाळा. म्हणून माझ्या पातकासी, पाहू नका हो ऋषिकेशी. धुणे येते जलापासी, स्वच्छ होते म्हणून पतितांचा कंटाळा. करू नको रे घननिळा, काय भूमीने सावरीला, दिले आहे टाकून तूच पतित पावन, तूच पुण्य पावन. या दोन्ही दोषांपासून तुम्ही अलग सर्वदा. सूर्यनाशी तमाप्रत, म्हणून का तो कष्टी होत, काही न करावे लागत. तमनासण्या रवीशी, तमा जो जो भेटण्या येई, तो तेथे प्रकाश होई. अंधारत्व अवघे जाई, त्याचे तमाचे नारायणा. पापपुण्याची वासना, तूच उपजविशी नारायणा. आपला रक्षण्या मोठेपणा, पापी तूच निर्मिशी. काही असो आता तरी, चिंता रहित मजला करी. दासगणू हा घ्यावा पदरी, हे जा आहे मागणी. तुझ्या वाचून मजप्रत, नाही वशिला जगतात. अवघेच तुझ्या हातात, आहे की रे पांडुरंगा. श्रोते आता सावधान, हा कळसाध्याय परिसापूर्ण. तुमचे भाग्य धन्य धन्य, संतकथा ऐकतसा. एकविधा निष्ठा ज्याची, जडली गजाननपदी साची. त्याच्या दुःख संकटांची, होळीच होते निसंशय. बांधित असता मंदिर, काम करीत शिखरावर. एक होता मजूर, हाताखाली गवंड्यांच्या. तो धोंडा देता मिस्त्रीला, एकाएकी झोक गेला. 30 फुटांवरून पडला, खाली गरीब दगडावर. तो पडता लोकांनी पाहिला, जन म्हणती मेला मेला. उंचावरून खाली पडला, आता कशाचा वाचे तो. परी घडले अघटित, कोठे न लागले त्याप्रत. जैसा चेंडू झेलितात, तैसे त्याचे जाहले. सोपानसाई हे ज्या परी, जन उतरती भूमीवरी. तेथे झाले त्याच परी, त्या मजुरा कारणे. मजूर म्हणे लोकाला, माझा जेव्हा झोक गेला, तेव्हा एकाने धरिले मला. पडता पडता करासो, पायभूमीसी लागता क्षणी. तो न दिसला मज लागुनी, हे वृत्त ऐकोनी. लोक अवघे आनंदले, अभिश्राप कोणाचा, समर्थना घेती साचा. हा योग पडण्याचा, देवानेचा आला तुझ. या तुझ्या पडण्याने, स्पर्श केला समर्थाने. तुझ्या कराकारणे, ऐसे भाग्य कोणाचे. असो एक बाई रजपुताची, जयपुराहून आली साची. बाधा होती भूताची, दया अबले कारणे. तिसी जयपुर ग्रामाला, दत्तात्रेयांचा दृष्टांत झाला. तो या रामनवमीला, जाई शेगावा करणी. तेथे संत जागती ज्योत, श्री गजानन सद्गुरुनाथ. ते या तुझ्या पिशाच्या प्रत, मुक्ती देतील निसंशये. या दृष्टांते करून, आपुले 2 मुलांशी घेऊन. रामनवमीसाठी जाणं, बाई आली शेगावा. प्रतिपदेपासून भला, उत्सवासी आरंभ झाला. अफाट समुदाय मिळाला, नवमी श्रोते शेगावी. कामसभा मंडपाचे, चालले होते तेथसाचे. खांब मोठमोठे दगडाचे, उभे केले असती. 1.5 फूट जाडीचा, 5 फूट लांबीचा, प्रत्येक खांब दगडाचा. ऐसे होते कितीतरी, उत्सवाच्या निमित्त भले. कामभक्तांनी बंद केले, खांब होते बसविलेले. नसते मात्र ते ठाई, श्रीरामाचा जन्म झाला. प्रसादासाठी लोटला, जनांचा तो समुदाय भला. तो नमसी वर्णवे, त्या गर्दीत ही बाई. उभी खांबासे क्या पायी, होती तिला सोसली नाही. गर्दी ती यत्किंचित, म्हणून खांबाच्या आश्रया. गेली निर्भय भावया, गर्दी ती चुकवावया. परी झाले विपरीत, तोच खांब कोसळला. तिच्या शरीरा पडला, तो पाहता लोकाला. ऐसे वाटू लागले, तिचा बहुतेक गेला प्राण. ही बाई कोठील कोण, लहान मुले दिसती 2. खांबाखाली धावा, 10-20 जणांनी. खांब काढिला अंगावरुनी, पाणी मुखात घालूनी. लोबोकडे पाठविले, ही लोबो डॉक्टरीण. शस्त्रविद्येत अतिप्रवीण, ही जातीने ख्रिश्चन. भक्त येशू ख्रिस्ताची, तिने या रजपुतणीला. रीतीप्रमाणे उपचार केला. लोबो म्हणे ना लागला, माराईला कोठेच. हे आश्चर्य खरोखर,
खांब दगडाचा होता थोर, त्याच्या खाली शरीर सुरक्षित राहावे कसे. आश्चर्य वाटले लोकाला, प्राणबाईचा वाचला. हा जो काही प्रकार झाला तो घडला इतुक्यास्तव. खांब पडून अंगावरी भूत होते जे शरीरी, त्या भूतास मुक्ती खरी ती धली त्या गजाननी. बाई होऊन पूर्ववत गेली जयपूर शहराव्रत, नांदू लागली आनंदात ऐसा प्रभाव स्वामींचा. ऐसेच एका उत्सवासी नाईक नवऱ्याच्या मस्तकासी, सोडित असता मंडपासी लाकडी गोल पडला हो. तोही गोल थोर होता, परी स्वामींची अगाध सत्ता. कोठेही ना आघात होता, नाईक नवरा वाचला. पुत्र कृष्णाजी पाटलाचा, रामचंद्र नावाचा, परमभक्त समर्थांचा, एकासे शेगावी. एके दिवशी त्याच्या घरी येते झाले साक्षात्कारी. ऐन दुपारच्या अवसरी कोसाव्याच्या रूपाने, भूक लागली मला देखा, अन्न काही देता का, ऐसे म्हणून मारिली हाका. रामचंद्र पाटला ते पाटील मोडाचा भाविक, त्यासी वाटले कौतुक, कोसाव्याचे ऐकून हाक. दारामाजी पादला निरखून पाहता गोसाव्यासी, तो ते असावे पुण्यराशी, स्वामी गजानन निश्चयसी. ऐसे त्याला वाटले, कोसाव्याचा धरून हात आला घेऊन घरात, दिला बसण्यास पाट, पूजा केली पायांची. गोसावी म्हणे पाटलाला, आज मी मुद्दाम आलो मला, काही तुझ सांगण्याला, ते तू ऐके मनापून. कर्जाची न चिंता करी, ते फुटून जाईल निर्धारी. अरे उन्हाळ्यात गोदावरी, थोडी कोरडी पडत असे, तैसाचा हाही प्रकार, संपन्नतेचा येईल पूर. कृपा घन वर्षल्यावर, श्रीहरीचा समज हे, उष्टे माझे जे ठाई, पडेल बापा ते ठाई. कशाचेही कधी काही कमी नाही पडणार, आण ताट वाढून सुग्रास देई भोजन. मर्जी असल्या पांघरून, घाल एखादे अंगावरी, पूजा अन्न दक्षिणा याचकांसी दिल्या जाणा. ते पावते नारायणा, ये विषयी शंका नसे, परितो याचक आधी पाहिजे शुद्ध देख. त्या वाचून हे कौतुक होणार नाही कधीही. आणले ताट वाढुनी, गोसावी जेवला प्रेमानी. 5 रुपये पाटलांनी दक्षिणा ठेवली त्याच्या करा. तई गोसावी म्हणाला, ही दक्षिणा नको मला, तू पाहिजे कारभार केला गजाननाच्या मठात. तीच दक्षिणा मागण्यासी मी आलो तुझ्यापासी. ती आनंदे देईमसी, म्हणजे कल्याण होईल. समर्थ सेवेची दक्षिणा देऊन तुष्टपी माझ्या मना. योग्य मनुष्य तुझ्या विना कोणी न येथे सांप्रत. तुझी कांता आजारी, वरचे वरी पडते जरी, तीही होईल बापा बरी. ही दक्षिणा दिल्याने बोलाव तुझ्या पुत्राप्रत, त्याच्या कंठी एक ताईत. बांधतो म्हणजे चेटूक भूत, त्याची न बाधा होय तशी. काकी ही जमीदारी कठीण आहे भूमीवरी, पाण्याशीच पाणी वैरी ये ठाई होत असे. पाटीलकीचे तुझे वतन, हे वाघाचे पांघरुण, त्याचा उपयोग करणे जाण अति जपून रामचंद्रा. द्वेषी मन असू नये, सन्नीतीला सोडू नये, राजाविरुद्ध जाऊ नये उगीच भलत्या कामात. साधू कोण संत कोण हे पहावे शोधून, दांभिकांच्या नादी जाण कदापिही लागू नये. ही व्रते पाळल्यास तुझा ऋणी श्रीनिवास, होईल या वचनास असत्य माझ्या मानू नको. आय पाहून खर्च करी, दंभाचार कधी नवरी. साधू संत येता घरी, विन्मुख त्याला लावू नये. अपमान खऱ्या संतांचा, झाल्या कोप ईश्वराचा, होत सेवा पासाचा. संतचरणी प्रेमाधरी, आपल्या वंशजांचे उनी, पाहू नये कदा मने. सोयऱ्या धायऱ्या कारणी, समयानुसार मान द्यावा. गोपासावा बाह्यातकारी, दया असावी अंतरी. जैसे काते फणसावरी, काटे आत गोडगरे. मी तुझ्या पाठीस आहे जाणार रात्रंदिवस, ताईत बांधून कंठास. गोसावी जाऊ लागला, दाराबाहेर जाता भला, अंतर्धान पावला. पाहता पाहता झाला दिसेनासा रस्त्यात. पाटीला वघ्या दिवसभर, मनासी करी विचार. हा गोसावी कोणी इतर नसावा ऐसे वाटते. श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करायाला. घेऊन गोसावी वेशाला, हे आता उमजले. रात्री स्वप्नी येऊन संशय केले निरसन. ऐसे स्वामी गजानन भक्तवत्सल खरोखरी. श्री गजानन चरित्र तारकासोनी परमपवित्र. अनुभव येण्या मात्र सबळ निष्ठा पाहिजे. या ग्रंथाची अवतरणिका देतो आता ही तुम्ही ऐका. उगा वेळ दवडू नका, पूर्ण भावे सावधान. प्रथमाध्यायी मंगलाचरण, देवगुरूचे वंदन. केले पुढे निवेदन, गजाननाच्या पूर्वचरिता. माघमासी सप्तमीसी, समर्थ आले शेगावासी. देवीदासाच्या सदनापासी, दिसते झाले प्रथमतः.
बंकटलाल दामोदर जो न होते चतुर नर, त्यांनी परीक्षा अखेर केली गजाननाची. कथा द्वितीयाध्यायात येणे परी आहे सत्य. गोविंद बुवाच्या कीर्तनात महाराज येऊन बैसले. पितांबर शिंप्याला रस्त्यात चमत्कार दाविला. पंकटलालाच्या घरा महाराज गेले शेवटी. कथा तृतीयाध्यायाला गोसाव्याने नवस केला. गांजाचा श्री समर्थाला पाजण्याचा विबुध हो. त्याची इच्छा पुरविली. प्रथा गांजाची पडली तेथपासून भली. शेगावचे मठात जानराव देशमुखाचे गंडांतर टाळिले साचे. देऊन तीर्थपायांचे आपुले ते स्वामींनी. मृत्यूचे ते प्रकार ते कथिले सविस्तर. विठोबासी दिला मार ढोंग करीतो म्हणून. कथा चतुर्थाध्याया ठाई येणे रीती असे पाही. जानकी रामे दिला नाही विस्तव चिलिमा कारणी. किडे पडले चिंचवण्यात अन्न गेले वाया सत्य. सोनाराने जोडून हात केली विनंती समर्थाला. त्याचा अपराध क्षमा केला पूर्ववत केले चिंचवण्याला. जानकी राम भक्त झाला ते दिवसापासून. होते दोन कान्हुले उतरंडीसी ठेविलेले. तेच समर्थे मागितले खाया चंदू मुकिंदासी. चिंचोलीच्या माधवाला यमलोक दावून मुक्त केला. शिष्या हाते करविला थाट वसंत पूजेचा. तथा पंचमाध्यायात महाराज पिंपळगावात बसले शंकराच्या मंदिरात. पद्मासन घालून या गुराख्यांनी पूजा केली. गावची मंडळी तेथे आली महाराजांशी घेऊन गेली पिंपळगावाकारणी. हे कळले बंकटलाला तो पिंपळगावास गेला. महाराजांशी आणण्याला परत शेगावाकारणी. समर्थांशी आणले परत. काही दिवस राहून तेथ पुन्हा गेले अकोलीत. भास्करासी तारावया कोरड्या ठणठणीत विहिरीला जिवंत झरा फोडिला. एका क्षणात आणिले जला त्या कोरड्या विहिरी ठाई. भास्कराची उडविली भ्रांती घेऊन आले तयाप्रती. शेगावास गुरुमूर्ती ही कथा पंचमात. षष्टाध्यायी ऐसी कथा. बंकटलाले सद्गुरुनाथा मक्याचे कणसे खाण्याकरिता नेले आपुल्या मळ्यात. गांधील माशा उठल्या तेथ लोक होऊन भयभीत. पळू लागले असती सत्य जीवा पुला घेऊनी. बाधा गांधील माशांची महाराजांना झाली साची. घेतली असे शिष्यत्वाची परीक्षा बंकटलालाची. नरसिंगजीस भेटण्याला स्वामी गेले अकोटाला. जो नरसिंगजी होता भला शिष्य कोतशा अल्लीचा. काही दिवस राहिले अकोटा माझी भले. नरसिंगजीसी हितगुज केले बंधू आपला म्हणून. चंद्रभागेच्या तिरी शिवरग्रामा भीतरी. कृपा व्रजभूषणावरी केली असे जाऊन. मारुतीच्या मंदिरात श्रावण मासाच्या उत्सवात समर्थ आले राहण्याप्रत. येथे षष्ठमाची पूर्तता. गावीची पाटील मंडळी अवघी अडदांड होती भली. हमेशा होई बोला चाली त्यांची समर्थांबरोबर. हरिपाटला सवे भले महाराज कुस्ती खेळले. मल्लविद्येचे दाविले प्रत्यंतर बहुतांना. उसाचा चमत्कार दावनिया साचार. अभिमानाचा परिहार केला पाटील मंडळींच्या. बिक्यानामे दिला सुत खंडू कडताजी पाटला व्रत. आम्रभोजनाचे व्रत चालवण्यास कथिले पाटलाला. ऐशा कथा सप्तमाध्यायी कथन केल्या आहेत पाही. निष्ठा समर्थांच्या ठाई जडली पाटील मंडळींची. कथा आहे अष्टमात. दुफळी पाटील देशमुखात. अर्ज दिधला सरकारात. महाराजांनी विरुद्ध पाटलाच्या. खंडूवरी बालंट आले ते समर्थांनी नासिले. निर्दोष सुटते झाले खंडू पाटील खटल्यातून. ते लंगी ब्राह्मणाला वेद म्हणून दाखविला. आपण कोणाहा कळविला सहजलीने समाचार. कृष्णाजीच्या मळ्याशी महाराज राहिले छपरासी. मंदिराच्या सान्निध्यासी चंद्रमौळी हराच्या. ब्रह्मगिरी गोसाव्याला अभिमान रहित केला. नैनंचिंदन श्लोकाला रहस्यासह सांगून. जळत्या पलंगाच्या वर महाराज वसते झाले स्थिर. न जाळे वैश्वानर केव्हाही खऱ्या संताला. कथा नवमाध्यायाला द्वाडघोडा शांत केला. कोण नवस करणाराला दिली असे गांजाची. दासनवमीचे उत्सवासी समर्थ बाळापुरासी घेऊन आपल्या शिष्यांशी बाळकृष्णाच्या घरा गेले. बाळकृष्णा लागून करविले समर्थांचे दर्शन. संशयरहित केले मन तया रामदास्याचे. दशमाध्यायी सुरेख उमरावतीचे कथानक. उपरती झाली पुरी देख तेथ बाळा भाऊला. गणेश आप्पा चंद्राबाई यांनी अर्पिला संसार पायी. भावभक्तीने लवलाही श्री गजानन स्वामींच्या. गणेश दादा खापर्ड्याला शुभ आशीर्वाद दिधला. छत्रीने मारून बाळाला परीक्षा त्याची घेतली. द्वाड गाय सुकलालाची अतिगरीब केली साची. तांबिक भक्ती गुड्याची.
कशी ती कथन केली. एकादशाध्यायी कथन. भास्करासी डसला श्वान, आले त्र्यंबकेश्वरी जाऊन, गोपाळदासा भेटले, झामसिंगाच्या विनंतीसी, देऊन मान अडगावासी, येथे झाले पुण्यराशी, श्री गजानन महाराज, निजधामा भास्कर गेला, त्याचा देह ठेविला, द्वारकेश्वरा सन्निध भला, सतीबाईंचे शेजारी, आज्ञा केली कावळ्यांना, तुम्ही न यावे या स्थला, वाचविले गणुजवर्याला, सुरुंग उडता विहिरीत, शेट बच्चू लालाची कथा, द्वादशाध्यायीसाची, मूर्ती निरीच्छपणाची, प्रत्यक्ष होते महाराज, स्वामींचे वस्त्र नेसला, पितांबर शिंपी कोंडोलीला, स्वइच्छेने येता झाला, परमभक्त होता जो, पितांबराने कोंडोलीसी, बळीरामाच्या शेतासी, वठलेलिया आंब्यासी, पाने फळे आणविली, पितांबर राहिला कोंडोलीत, तेथेच झाला समाधिस्थ, नवा मठ झाला स्थापित, शेगावी समर्थ इच्छेने, विचार करून मानसी, बसून रेतीच्या गाडीसी, महाराज नव्या मठासी, आले जुन्या मठातून, जामसिंगाने मुंड गावाला, नेले गजानन स्वामीला, पर्जन्याने घोटाळा, भंडाऱ्याचा केला असे, जामसिंगाने आपुली, इष्टेट समर्था अर्पिली, पुंडलिकाची निमाली, गाठप्लेगाची श्रीकृपे, कथाभाग 13व्याचा, महारोग गोसाव्याचा, हरण गंगा भारतीचा, केला असे गजाननी, बंडू तात्यासी भाग्य आले, भूमीत धन सापडले, कर्जापासून मुक्त केले, समर्थानी निजकृपे, नर्मदेच्या स्नानास, सोमवती अमावस्यास, नौका फुटता छिद्रास, हात लाविला नर्मदेनी, विडा माधवनाथाला, शिष्या हाती पाठविला, या कथा 14व्याला, परिणिल्या असती साकल्ये, अध्याय तो 15वा, शिवजयंतीचा आहे बरवा, आले अकोले नामक गावा, टिळक बाळ गंगाधर, भाकरी प्रसाद पाठविला, कोलटकराचे हस्ते भला, मुंबईत लोकमान्याला, ग्रहण करा या कारणी, श्रीधर गोविंद काळ्यास, करीते झाले उपदेश, नको जाऊ विलायतेस, येथेच आहे सर्व काही, कथा ऐशा 16व्यासी, पुंडलिकांजन गावासी, जाता निवारिले त्यासी, येऊन या स्वप्नात, पादुकांचा प्रसाद त्याला, जामसिंग हस्ते पाठविला, कवराच्या भाजी भाकरीला, ग्रहण केले आनंदे, छर्रा तुकारामाचा, कानामधून पडला साचा, ह्या अशा कथांचा समावेश 16व्यात. 17व्यात कथा सुरस, विष्णुसाच्या घरास, जाया मलकापुरास, समर्थ निघाले गाडीतून, नग्न फिरती म्हणून, खटला भरला पोलिसांनी, केवळ अहमपणाने, सत्पुरुषासी त्रास द्याया, मेहताबशा साईला, पाठवून दिले पंजाबाला, हिंदू यवनांविषयी केला, कळकळीचा बोध त्यासी, बापूरावाच्या कांतेसी, भानामती न मानिसाची, भेट गंगा भागीरथीसी, झाली अकोटी विहिरीत, कथा बाय जामाळीनीची, 18व्या माजीसाची, कबर डॉक्टराच्या फोडाची, कथा यातच ग्रंथित असे, महाराज गेले पंढरीला, घेऊन अवघ्या लोकाला, तेथे बापुना काळ्याला, दर्शन हरीचे करविले, कोठे बहादुराचा वारकरी, मरीने झाला आजारी, त्यास घटके माझारी, समर्थाने बरे केले, एका कर्मठ ब्राह्मणाला, श्वान उठवून मिलेला, दाबून त्याचा गलित केला, कर्माभिमान श्रोते हो, कथा 19व्यासी, दिला काशीनाथ पंतासी, आशीर्वाद तो अतिहर्षी, तो येता दर्शना, गोपाळ मुकिंद बुटी भला, नागपुरासी घेऊन गेला, श्री गजानन स्वामीला, आपुल्या गेहा कारणी, त्याच्या मनी ऐसा हेत, महाराज ठेवावे नागपुरात, परी हरी पाटलांनी परत, आणिले समर्थ शेगावी, धार कल्याणाचे रंगनाथ, साधू आले भेटण्याव्रत, समर्थांशी शेगावात, ऐसे आणि कितीतरी, श्री वासुदेवानंद सरस्वती, जो कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ती, दृष्टादृष्ट होता नुसती, आनंद झाला उभयता ते, तेव्हा बाळा भाऊला, जो का होता संशयाला, तो समर्थांनी निवटिला, करोनिया उपदेश, केले खळ्याचे संरक्षण, गाढवांजे पासून, समर्था मारिता आले मरण, नारायणासी बाळापुरी, गजानन कृपे भली, जाखड्याचे लग्न झाले, कपिल धारेसी दिधले, दर्शन निमोण कराला, तुकारामे आपुला, पुत्र समर्था वाहिला, नारायण नामे भला, सेवा करावया कारणी, पंढरी ते जाऊन, विठ्ठला ते विचारून, महाराज आले परतून, शेगावा कारणे, पुढे भाद्रपद मासासी, ऋषी पंचमीच्या पुण्यदिवशी, आधुनिक कालाचा हा ऋषी, समाधिस्थ झाला, 20व्या माझी इतर, श्रींची समाधी झाल्यावर, जे का घडले चमत्कार, त्यांचे वर्णन केले असे, जे जे भाविक भक्त कोणी, त्यांना त्यांना अजूनी, दर्शन देती कैवल्यदानी, त्यांच्या इच्छा पुरवून, आता हा एक 20वा, अवघ्या कथेचा कळस बरवा, हा अवघ्यांचा लेखावा,
तुम्ही सार श्रोते हो प्रत्यक्षा परिप्रकार, येथे होती वरच्यावर म्हणणे आहे सार. नवघ्यांचे या अध्याया, वर्गणीच्या जोरे भले, समाधीचे काम झाले, मनापासून भक्त झटले, वर्गणी गोळा कराया. ऐसे भव्य सुंदर काम कोठेन भूमीवर, धर्मशाळा चौफेर चहूबाजूंनी बांधिल्या. या भव्य कामाला बहुतांनी हात लाविला, त्यांची नावे तुम्हाला सांगता ग्रंथ वाढील. मुख्य जे होते त्यातून त्यांची नावे करीतो कथन. कोकाजीचा नंदन, हरिपाटील नामजाचे, सांगवी गावचा बनाजी, उमरीचा तो गणाजी, बटवाडीचा मेसाजी, लाडेगावचा गंगाराम, भागू नंदू गुजाबाई, अकोल्याची बनाबाई, सुखदेव पाटलाची ती आई, यांनी 1000 रुपये दिले. पाटील रामचंद्र कृष्णाजी, दुसरा दत्तू भिकाजी, पळसखेडचा सुखदेवजी, मार्तंड गणपती शेगावचा, बालचंदाचा रतनलाल, पंचगव्हाणचा दत्तूलाल, त्याच गावीचा बिसनलाल, अंबरसिंग टाकळीचा किसन बेल मंडळेकर, विठोबा पाटील चाबरेकर, हसनापुराचा राहणार गंगाराम नामजाचे. या दानशूरांनी मोठ्या मोठ्या रकमा देऊनी केली मठाची उभारणी. भक्तिस्तव समर्थांच्या कोठ्या कचेरी स्वयंपाक घरे, सोपे उत्तम प्रकारे बांधिले असती साजिरे. समाधीच्या चौफेर लोकांनी ज्या देणग्या दिल्या, त्या बांधकामी जिरून गेल्या. परी पुष्कळ गोष्टी राहिल्या बांधण्याच्या अवशेष, त्यासाठी युक्ती केली वर्गणी जमवण्यासाठी भली. योजना ती ऐशी झाली, ती ऐका विबुध हो. बसविला शेत साऱ्यावर, समर्थांचा धार्मिक कर. कोणासी न करिता जोर, रुपया मागे एक आणा. तैशीच बाजारपेठेशी, धान्य अथवा कपाशी येईल विकायासी. पट्टी बसविली त्यावर, गाडी मागे अर्धा आणा. हर्ष वाटे देताना, काकी समर्थांच्या चरणा. निष्ठा होती सर्वांची, समाधी पुढे स्वाहाकार. होऊन गेले अपार, तरी त्यातून मोठे चार. सर्व श्रुत जाहले शतचंडीचे अनुष्ठान. ब्राह्मणांच्या करवी जाण, केले आदरे करून किसनलाल शेठजीने. अनुष्ठान शतचंडीचे करणे अति अवघड साचे, अधिक न्यून ना खपायाचे. जगदंबे कालिकेस काही चुकता विधानात, तत्काळ होते विपरीत. काम्य अनुष्ठानाप्रत भीती चहूबाजूंनी. वडील किसनलालाचा व्यंकटलाल नावाचा, भक्त होता समर्थांचा. एकनिष्ठ पहिल्या पूर्णाहुतीच्या दिवशी, त्या व्यंकटलाल भक्तासी व्याधी उद्भवली शरीरासी. प्राणांताचा समय आला, लोक गेले घाबरून, म्हणती हे काय आले विघ्न. शतचंडीचे अनुष्ठान करता विपरीत व्हावे का. व्यंकटलाल म्हणे पुत्रासी, भिवू नको मानसी. माझा तारिता पुण्यरासी, समाधीसी बसलासे. तो अवघे करील बरे, नका हो बावरे. पूर्ण आहुतीचे काम सारे, घ्यावे सशास्त्र उरकून. माझा स्वामी गजानन, येऊन दे कदा विघ्न. भक्तांचे करण्या संरक्षण, मुळीच बसला येथे तो. तेच पुढे सत्य झाले, व्याधीचे स्वरूप मावळले. एका बाईचे निमाले, भूतशतचंडीत या बनाजी तिळके सांगवीकर. यांनी केला स्वाहाकार, कसुर्याची राहणार. गजूबाई नामजीचे, जापड गावीचा वामन. श्यामरावाचा नंदन, यांनीही एक यज्ञ केला समाधीच्या पुढे. ऐशी धर्मकृत्ये कितीतरी झाली समर्थांसमोरी. खरे खरेच साक्षात्कारी श्री गजानन महाराज. यावत कालपर्यंत लोक होते निष्ठावंत, तावत कालपर्यंत वराड होता सुखी बहु. जशी निष्ठा कमी झाली, तो विपन्न दशा आली. अवधसेने घेतली माळकंठी वराडाच्या, विपुल पिकणे टाकिले. काश्यपीने पहा भले, नवे वाहू लागले वारे सर्व वराडात. वराडाची ऐसी दैना, समर्थांसी पाहावेना. म्हणून घेतले आपणा, कोंडोनी त्यांनी जलात. 30 फुटापासून पाय आणीला भरून, तेथेच काही जीवन निर्माण भावे श्रुते हो. म्हणून ऐसे वाटते, राग आला समर्थांते. म्हणून त्यांनी जलाते, होती केले निर्माण. सुखसंपन्न पहिल्या परी, वराड व्हावा निर्धारी. ऐसे चित्तात असल्या जरी, या वराडी जनांच्या, तरी त्या अवघ्या जनांनी श्री गजाननाच्या चरणी पूर्ववत निष्ठा ठेवून सुखा लागे अनुभवावे. ऐसे न जरी करतील, तरी याही पेक्षा येईल वराडासी बिकट काळ. याचा विचार करा हो. गजाननपदी निष्ठा ठेवा, सुख अनुभव सर्वदा घ्यावा. उदरकासी मुळी न द्यावा, ठावा आपुल्या मानसी.
ज्या गजानन रूप जमिनीत जे जे काही पेराल सत्य ते ते मिळणार आहे. परत बहुत होऊन तुम्हाला दाणे टाकल्या खडकावरी, त्यांची न रोपे होती खरी. याचा विचार अंतरी सर्व काळ करा हो. कंटाळा संत सेवेचा ज्या ज्या प्रांता येतसाचा, त्या त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होतसे. धर्मश्रद्धा ही वाघीण गेल्या मनरूपी दरीतून, दुर्वासनेचे ओले जाण येऊन बसतील तेठाया. भक्ती शुचिरभूत अंगना, अभक्ती ही वीरांगना, तिच्या नदी लागल्या जाणा. विटंबनाच सर्वत्र, त्यांनी तिला सोडू नका. धर्मवासना टाकू नका, शत्रुना माना एकामेका, तरीच शक्ती वाढेल. ऐसे तुम्ही वागल्यास येतील चांगले दिवस. या वराड प्रांतास हे कधीही विसरू नका. एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन. एकदा तरी पारायण करा गजानन चरित्राचे. हा 21 अध्यायांचा श्री गजानन विजय नावाचा नैवेद्य 21 मोदकांचा गजाननासी अर्पा हो. वाहे अध्याय साचार, माना 21 दुर्वांकुर. पारायण रूपे निरंतर व्हाव्या गजाननासी. सद्भाव जो मानवाचा, तोच दिवस चतुर्थीचा प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे. मग या ग्रंथाचे अक्षर एक एक हे दुर्वांकुर. अर्थशब्दांचा साचार, मोदक समजा विविध हो. ती अर्पून गजानना, पारायण रूपी पारणा. साधून घ्यावा कराना, बेडा आता थोडं काही. हा ग्रंथ ना कादंबरी, ती गजाननाची लीला खरी. येथे जो अविश्वास धरी, तो बडेल निसंशय. श्री गजानन स्वामी चरित, जो नियमे वाचील सत्य, त्याचे पुरतील मनोरथ. गजानन कृपेने हे गजानन चरित्र भागीरथी. कथा या तोय निश्चिती, महाराष्ट्र ओव्यात यावरती. लहरी समजा विविध हो. वा कल्पवृक्ष हे स्वामी चरित, शाखा अध्याय तयाप्रत. पद्यरचना ही सत्य, कालवी या वृक्षाची. जो या ग्रंथी ठेवील भाव, त्यासी पावेल स्वामी राव. संकटी त्याच्या घेईल धाव, रक्षण त्याचे करावया. हा ग्रंथ केवळ चिंतामणी, चिंतिले फळ देईल जाणी. दृढतर विश्वास असल्यामणी, हे मात्र विसरू नका. जेथे गजानन चरित्राचा पाठ होईल नित्यसाचा, तेथे वासलक्ष्मीचा चिरकाल होईल हो. दारिद्र्यासी मिळेल धन, रोगियासी आरोग्य जाण. साध्वी स्त्रीचे वांझपण, फिटेल त्याच्या वाचने. निपुत्रिकासी होईल पुत्र, निष्कपटी मिळेल मित्र. चिंता न राहील अणुमात्र, या ग्रंथाच्या वाचका. दशमी एकादशी द्वादशीला, हा ग्रंथ जो वाची भला. अनुपम येईल भाग्य त्याला, श्री गजानन कृपेने. गुरुपुष्य योगावरी, जो यांचे पारायण करी. बसून एका आसनावरी, राहून या शुचिरभूत. त्याच्या अवघ्या मनकामना, खचित होतील पूर्ण जाणा. कसल्याही असोत यातना, त्या त्याच्या निरसतील. जेथे हा राहील ग्रंथ, तेथे न कदा येईल भूत. लागन साधे यत्किंचित, तेथे ब्रह्मसंबंधाचा. ऐसे याचे महत्व, ये भाविकाला प्रचित. कुटील दुष्टदुर्जनांप्रत, याचा अनुभव येणे नसे. मानसाची योजना, राजहंसासाठी जाणा. तैसे हे संत सज्जना, मानस स्वामी चरित. पूर्वकाली ज्ञानेश्वर, मीरा मेहता कबीर. नामा साबता चोखा महार, गोरा बोधला दामाजी. उंबरखेडी येनाथ, सखाराम अमळनेरात. वा देव मामलेदार यशवंत, वा होमणाबादी माणिक प्रभू. देवीच या वराडात, गजानन स्वामी सद्गुरुनाथ. फरक नाही यत्किंचित, त्यांच्या यांच्यामधी हो. आता हीच विनंती तुम्हा अवघ्या भाविकांप्रती, अत्यंत असू द्यावी प्रीती. श्री गजाननाचे चरणी, म्हणजे तुमची यरधार. जन्म मृत्यूची साचार, होऊन या भालपार. दुस्तर भवा मधुनी, आता स्वामी दया घना. तुला येवो माझी करुणा, दासगुणोच्या यातना. सकल निवारी कृपेने, मी तुझा झालो भाट. मार्ग दावी मला नीट, दुर्वासनेचा येवो वीट. चित्ता माझी दयाळा, आमरणवारी घडो. संत चरणी प्रेमा जडो, अक्षयीचा वास घडो. श्री गोंदेच्या तीराला, प्रसंग याचना करण्याचा. मशी नको आणू ससाचा, समर्था दासगुणोचा. अभिमान व्हावा मानसी, मी सकल संतांचा चरणरज. माझी राखा तुम्ही लाज, हेची मागणी आहे आज. पदर पसरून तुम्हा ते, जैसी केलीस प्रेरणा. तैसेच मी बदलो जाणा. हे स्वामी गजानना, तुझे चरित्र लिहिता की. शेगावाचे मठात, काही होते कागदपत्र. ते रत्नसाने मजप्रत, आणून या दाखविले. त्यांच्या आधारे ग्रंथ लिहिला, कल्पनेचा ना उपयोग केला. म्हणून अधिक न्यूनाला मी नाही कारण. झाले असल्या अधिक न्यून, त्याची क्षमा गजानन. करो सर्वदा मज लागून, हिचा आहे विनंती. शके 1861.
प्रमाथी नाम संवत्सरात चैत्रमासी शुद्धात वर्षप्रतिपदेला हा ग्रंथ कळसा गेला. शेगाव नामे ग्रामी भला तो गजाननांनी पूर्ण केला. प्रथम प्रहरी बुधवारी स्वस्ती श्री दासगुणो विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. नौका होवो भाविकांप्रत भवसिंधू तरावया शुभं भवतु. श्रीहरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य एकविंशोऽध्यायः समाप्तः. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल सीताकांतस्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्री गजानन महाराज की जय. श्री गणेशाय नमः. जय जयाजी उदार कीर्ती. जय जयाजी प्रतापज्योती. जय जयाजी हे गणपती गौरीपुत्रा मयुरेश्वरा. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.